स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आताचे दुपारचे 2:30 वाजलेत आणि हा ब्लाऊज मी सकाळी घेतला होता कंप्लीट करण्यासाठी, जो की कालच्या ब्लाऊजमधला हा एक राहिला होता। तर काय झालं, सकाळी लोक बसले होते पण थोडासा स्टिच केल्यानंतर लाईट ये जा करतीये आणि मग काय अर्धा झालेला आहे। तर बाही जॉईंट करायला चालली, एक बाही मी जॉईंट करते। तर हा ब्लाऊज कंप्लीट झाला ना की मी चालू काही ब्लाऊज कट केले, त्यातले ते 2 करणार आहे आणि बाकीचे पण काही घरातली काम ती पण करायची, कारण सकाळी आज मी लवकर बसली होती। आज शनिवार असल्यामुळे लाईट ये जा करतीये, तर असं आज तेवढं तर कंप्लीट करायचंच आहे। साड्यांना पण काही पिको करायचे, फॉल लावायचे, बघू आज काय काय कामं होते। तर कालचा व्हिडिओ मी टाकला होता, त्यामध्ये बऱ्याच 2-3 ताईंनी कमेंट केली की ताई पेपर पॅटर्न मिळेल का। तर पेपर पॅटर्न आपण देऊयात, लवकरच सेल करूयात, पण त्यासाठी लागणारा जो पेपर असतो तर ते सध्या मला काही मिळालेलं नाही आहे। 1-2 ठिकाणी मी सांगितलेलं आहे की मला त्याचा पेपर पाहिजे म्हणून, म्हणजे कसं आपण क्वालिटीमध्ये कुठेच हे करणार नाहीत, कमतरता करणार नाहीत, कमी करणार नाहीत। क्वालिटी चांगल्या पेपरची क्वालिटी मध्येच पेपर पॅटर्न आपण कटिंग करून देणार आहोत। तर त्यासाठी मग त्याच्यामुळेच मी थोडंसं उशीर लावते, नाही तर मला ना खूप दिवस झाले, म्हणजे 2-3 महिने झाले कंटिन्यू मेसेज म्हणजे हे येतात की कमेंट्स येतात की ताई पेपर पॅटर्न पाहिजे, तुझे ब्लाऊज खूप छान बसतात, तुझ्याकडे एवढं सगळं काम असते, त्याच्यावरूनच कळते की तू किती छान ब्लाऊज शिवते वगैरे। तर पण काय होतं, पेपर पॅटर्नचं करायचं आहे आपल्याला, मला सेल करायचे पेपर पॅटर्न, पण असं होतं की वेळही मिळत नाही कटिंग करायला ते पेपरचं त्याचं। आणि मेन म्हणजे जे आर्ट पेपर असतो साधा, तर तो पेपर तर इथे अवेलेबल आहे, ते कुठेही मिळू शकतो, पण तो पेपर जास्त टिकाऊ नसतो। त्यासाठी मग मला पेपर पॅटर्न द्यायचे तर मला चांगल्या क्वालिटीचे द्यायचे, मग म्हणून मी इथं चांगला पेपर मागते, जो काची पेपर असतो, वॉटरप्रूफ पेपर असतो, तर तो पेपर मी सापडतीये। तर बघूयात आता कसं काय कुठे मिळतंय मला। 1-2 ठिकाणी मी सांगून ठेवले, तिकडून रिप्लाय मिळाला की मग आपण सुरुवात करूयात। तर कोणाकोणाला पाहिजे ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला पेपर पॅटर्न पाहिजेत का। तर असो, आता ब्लाऊजचं काम चाललंय, तेवढं ब्लाऊजचं काम करून घेते, कारण मला ह्या ब्लाऊजला हुक लावायचे आणि हे 2 ब्लाऊज सुद्धा मला करून घ्यायचे। आणि नेमका घरातली मला जी सकाळची सुद्धा थोडीशी कामं राहिलेली आहेत, भांडे वगैरे धुवायची, कारण पाणी नव्हतं आमच्या इथं। तर पाणी आता जे मागवलेलं आहे, कालपासून काही आलं नाही, पण आता आज जर आलं पाणी तर मग भांडी वगैरे धुवायचे, आजचीच बाकी आहे सकाळची, बाकीचे सगळं कामं मी वेळेवरती करत असते। तर असो, आज घरातली पण कामं येतात, आज शनिवार असल्यामुळे मुलं सुद्धा लवकरच आली 12 वाजता शाळेतून, तर त्यांचा पण दंगा मस्ती चालू आहे, म्हणून काही व्हिडिओ वगैरे जास्त शूट केले नाही। फॅशन डिझायनरच्या चॅनलवरचा एक व्हिडिओ शूट केला आणि तोच एडिट करून मी टाकला। तर आता मी पहिले ब्लाऊज कंप्लीट करते आणि मग दाखवते। हे 3 ब्लाऊज मी कंप्लीट करून घेतले, काल 2 केले होते, त्यातला एक राहिला होता, तो आज करून घेतला। आणि म्हटलं चला आता थोडी लाईट वगैरे गेलेली होती, तर शनिवार असल्यामुळे लाईटही ये जा करतीये, म्हणलं ह्याला हुक लावून घ्यावेत। हुक लावायला बसले होते, पण इकडं आमचं असं चाललं होतं की तुझं माझं जमाना, तुझ्या वाचून करमाना। आता सुट्टी असली की कधी कधी हे दोघं एका जागी असले ना, म्हणजे कसं घरामध्ये असले ना, तर टीव्हीसाठी रिमोटसाठी सतत भांडणं असतात त्यांचे। आता एकाला एक बघायचं होतं, एकाला एक बघा। हा एक ब्लाऊज स्टिच केलाय मी आणि त्यानंतर एक चाललाय, म्हणजे बघा, म्हणजे हे 3रा चाललाय ब्लाऊज। आणि लाईट गेली आली आज शनिवार असल्यामुळे सतत जाती येते, मग अशी गेली, मग काही कालचे ब्लाऊज शिवले होते, परत एक सकाळून शिवला, तर तो म्हणजे 2-3 ब्लाऊजला हुक वगैरे लावून ठेवले आणि नंतर मग शिवायला बसले आणि ब्लाऊज शिवला बघा। आणि त्यानंतर हा ब्लाऊज शिवला, लाईट गेली आणि आलेली आहे लाईट। तर आता बाकीचे पूर्ण ब्लाऊज हे एकच करायचं आज आणि नंतर मग बाकीचं आवरून घ्यायचं आहे। साड्यांना फॉल पिको बघूयात, झालं तर करायच्यात, नाहीतर मग बघूयात। आता 4 तर ऑलरेडी वाजून गेलेत, कारण आज सकाळचं घरात पाणी नसल्यामुळं, जे वापरायचं पाणी असतं ना ते नाही आहे सध्या, त्यामुळं जरासा प्रॉब्लेम व्हायला आहे। आवरता लेट होतं आहे, आता बघूयात कधी येतं आहे।
ते पाणी वगैरे आलं की मग लगेचच पटकन घरातलं आवरून वगैरे घेणार आहे आणि मग साड्यांना फॉल लावणार आहे आणि या शिवलेल्या ब्लाऊजला हुक वगैरे लावून घेणार आहे. तर चला आता पटकन आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. 2 होते ना एका मापाचे. काल तुम्ही कटिंगमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये कटिंग केलेले बघितलेच होते. तर ते राहिलेले होते. मग रात्री सोनूनी दोरे वगैरे आणून दिले होते मला काल 5 वाजता दुकान उघडलं तेव्हा. तर मग कालच्यातले 3 ब्लाऊजमधला एक राहिला होता तो कंप्लीट केला आणि त्यानंतर हे 2 होते एका मापाचे त्यातला एक कंप्लीट केला आणि हा एक चालला होता. आणि आज मी एवढं ब्लाऊज झालं की लगेच बंद करणार होते कारण थोडीशी घरातली पण कामं माझे बाकी होते आणि परत ह्याला हुक पण लावून ठेवायचे होते. आता साड्यांना पण फॉल लावायचं आहे पण बघूयात म्हटलं आज झालं तर वेळ मिळाला तर लावेल, नाहीतर मग सकाळी नुसते त्यांच्या साड्या पिको करून द्यायच्या होत्या तेवढ्या मी देईल. आणि मग बाकीचे सुद्धा बऱ्याच साड्या माझ्याकडं आहेत अजून पिको फॉल करण्यासाठी. तर त्या साड्या पण करायचे. जशा साड्या ब्लाऊज होतील तशा मग साड्या पण बनवून देत असते म्हणजे त्या करून देत असते पिकोफॉल. आता 2 ब्लाऊज शिवले एका कस्टमरचे, त्याच कस्टमरच्या 2-3 साड्या असतात मग त्या लगेच पिकोफॉल करून द्यायचे आणि एकाचं काम आवरून द्यायचं असं असतं माझं. तर ते दोन्ही पण ब्लाऊज माझे शिवून झालेत, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हा एक आणि हा एक. आता मी पटकन ह्याला हुक लावून घेते. म्हटलं हुक लावून झाले की मग बाकीचं काम आवरायला. आता साड्याला पिको करून ठेवायचं म्हणजे ते ब्लाऊज आणि साड्या त्या घ्यायला येतील. मग मी हुक लावायला बसले होते पण सोनूने मस्त असा चहा बनवला आहे आणि इथं ह्यांचं चाललंय चहा बिस्किट खायचं काम. आता मी पटकन एवढे हुक वगैरे लावून घेते आणि चहा पिते आणि साड्यांना पिको करून घेते. सोन इकडे बघ. हां खा खा. चला आवडते. हुक वगैरे लावून ठेवले त्या ब्लाऊजला आणि मग घरातली बाकीची भांडी राहिली होती सकाळची ती धुवून घेतली कारण पाण्याचं टँकर खूप उशिरा आलं. 5-5:30 वाजता आलं. मग 5:30 पावणे 6 वाजता आलं होतं. मग पाणी भरून घेतलं अगोदर, त्यानंतर मग भांडी वगैरे धुवून घेतले आणि आहोंचे थोडेसे कपडे होते 2-3 दिवसाचे ते पण धुवून घेतले. आणि मग म्हटलं चला आता पटकन स्वयंपाकाला लागावं. ह्यांच्यासाठी डाळ खिचडी टाकावं मुलांसाठी आणि मला आणि आहोंसाठी मस्त बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगाची भाजी करायची होती. त्यांनी मुलं भाकरी नको म्हणतात खायला, त्यांना संध्याकाळी डाळ खिचडी वरण भात किंवा भाजी चपाती असंच आवडतं. आमच्या दोघांना मात्र भाकर भाजी लागते. तर इथं डाळ खिचडी इथं टाकली होती, म्हटलं टाकून घ्यावं आणि मग बाकीचे थोडे कामं आवरून घ्यावं. आणि आज माझ्या स्वतःच्या ब्लाऊजचं सुद्धा कटिंग केलेलं आहे, ते आपल्या दुसऱ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आहे. स्वतः मापं कशी घ्यायची आणि उद्याचा व्हिडिओ येईल की कटिंग कसं करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मग डिटेलमध्ये कराव्या लागतात. इकडचे मोठे 2 व्हिडिओ, छोटा एक मोठा एक, तिकडचे छोटा मोठा, अशा 4 व्हिडिओज बनवावे लागतात. आणि एडिटिंग थोडं अधूनमधून मी करून ठेवते आणि काही दुसऱ्या दिवशी सकाळी करते म्हणजे दुपारपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पोस्ट होतील. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.